काही गंगाखेडात पण आले असतील. गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले वो? रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहित नाही बाबा. डबल पॉलिसी हंता का काय? इकडे हमरे भी साथ और उधर उधर के भी साथ. उनके साथ नहीं है, वो भी हमरे साथ है. परंतु रत्नाकर भाऊजी हे वागणं बरं नव्हा. खोल्लम खोल्ला यायला पाहिजे, अंदर की बात नाही चाललं पाहिजे. हा सर्व पक्षीयांचा आहे. आणि मी तर अजित दादाला म्हणलो होतो, माझ्या पक्षाकडून मला संधी मिळत नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते, मला मिळत नाही. तुम्ही एक काम करा, प्रकाश दादाला करा. प्रकाश दादा सोळंके तो भी ज्येष्ठ 5व्या टर्मचा आमदार आहे, त्याला करा. नसलं तर मी म्हणलो तर ह्या विटेकरला करा. राजेश विटेकर याचे वडील भी आमदार होते पूर्वी. राजेश विटेकरला करा. आणि हे नसलं जमत तर म्हणलं बुलढाण्याचा कायंदे करा. कायंदे निवडून आला ना तुमच्या पक्षाकडून, घड्याळाकडून. अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे, आम्ही नसतो आलो. एक मागे बसलेली विभूती आहे, त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण इथे येत बर का. नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा. माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा. बिन मंत्र्याचा राहू द्या आमचा जिल्हा बर का, तुमच्या पक्षाचा. तरी भी लोक खुश होते. नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे. आणि तो वादा अजित दादालाच मागणार. पीक विमा 40,000 हेक्टरवर भरलाय परभणी जिल्ह्यावर. राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी आहे. माझी विनंती आहे, बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टरवर विमा भरलाय का नाही बघा. आणि राजेश विटेकरला माझं म्हणणं आहे, राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर, सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर रामनाईक तांडा, अमका तांडा, तमका तांडा. अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता, बंजारा भाऊचा तांडा, रामनाईक तांडा, गोरबांड तांडा. इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी, आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो. हे आमचे बंजारे ऊस तोडायला बाहेर जातात. त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर विमा भरला का नाही? आमदार दाखवलं का नाही? मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही? म्हणजे याचा अर्थ राजेश तू कोणाच्या तरी दबावाखाली आहेस. अरे रग्गेल वागायचं, रग्गेल लोळा पांगळ्यासारखं वागायचं नाही. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगलं पाहिजे. ती औलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे. तू कस काय नाव घ्यायना, मी वाट बघतोय. राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही? अजून घेतली नाही. तुम्ही घ्या, आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या. आमचा फुलशेर आहे ना, यांच्या पोराचं नाव आहे शमशेर, मी म्हणत असतो फुलशेर बर का. मी माझ जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषदचा अध्यक्ष, राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली. 40,000 हेक्टर वरती पालम, पूर्णा, जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय? परळीच्या लोकांनी. परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने. बीड मध्ये 79,000 हेक्टर सापडले. 79,000 हेक्टर. धाराशिव हा हे
धाराशिव मध्ये 3000 हेक्टर, लातूर मध्ये सापडला 20,000 हेक्टर आता काल परवा. आणि लातूरच्या तरपट्ट्यांनी काय केलंय, लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय, जळगावात भरलाय, वर्ध्यात भरलाय, इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय. एकाच माणसाने 8-8 जिल्ह्यात विमा भरलाय. आता नवीन कागद पुढे यायला लागले. अरे तुमच्या